बघा आता आपण हे ओपन करतो केज बघा हा त्याच्यामध्ये सोडणार मित्रांनो. नमस्कार पेट लवर. बघा आपण काय केलं आपल्या पेट फार्मवरती आता बघा नवीन कलेक्शन घेऊन आलोय. बेंगाल फिंचेस आणलेत आपण. तर फिंचेस जनरली कसं असतं सोसायटी स्पॅरो आहेत म्हणजे ते सोसायटी करून जाणारे पक्षी आहेत. तर आपण काय केलं एक पेअर आणले बघा आपण यांना सूट होतं का एन्व्हायरमेंट आपण नंतर यांची सोसायटी क्रिएट करू मित्रांनो. हे आपल्याकडे केज होता. आपल्याकडे जो स्प्रे आहे केज आहे आपण ह्या कलर करून घेणार मित्रांनो. चला या बघूया. आता आपण ह्याचा कलर चेंज करून घेऊया. चला आता स्प्रे करून घेऊया आपण. स्प्रे आणलेला आहे रेड कलरमध्ये आपण. हे हा पॅटर्नमध्ये येतं बघा. हे आपण ह्याला कलर करून घेऊ आता. चला केजला बघा आपण ह्याला काय करणार आहे की डबल ट्यून ठेवणार आहे. थोडंसं हलकं ब्लू पण ठेवणार आहे रेड ब्लू. आपण लाल कलर दिला आणि वरती बघा लाईट ब्लू थोडा हलकाच दिला बघा आमचा केक पूर्णपणे रेडी झाला. चला मी तुम्हाला ॲक्सेसरी दाखवतो त्याच्याबरोबर काय काय ॲक्सेसरी आहेत मित्रांनो. बघा आपण हे बघा आता हे ब्रीडिंग पॉट आहे. आपण हा ब्रीडिंग पॉट मागवला. त्यानंतर स्विंग आहे मित्रांनो. ही स्विंग मागवली सुंदर अशी. त्याच्यानंतर हे आपल्या फिडरसाठी आणि वॉटरसाठी 2 पॉट आहेत छोटे. तर हे बघा आता हे फिंचेस आपण कॅरी बॉक्समध्ये आणले होते मित्रांनो. आता हे कॅरी बॉक्समध्ये आणले होते. आता यांना काय करणार आपण पिंजऱ्यामध्ये सोडणार आहे बघा. चला सोडून घेऊया बघा. एकदम ॲक्टिव्ह आहेत आणि शाईन बघा एकदम चांगली शाईन आहे. मस्त आहेत बर्ड, निरोगी बर्ड आहेत बघा. आपण सोडणार आहेत आता. चला मी तुम्हाला थोडं पॉटची क्वालिटी दाखवतो बघा. हे आपला ब्रीडिंग पॉट आहे. तर हे आतमध्ये बघा नारळाचे केसर वगैरे दिले त्यांनी. हे ब्रीडिंग पॉटची क्वालिटी पण चांगली मित्रांनो. कोणा हवा असेल तर अमेझॉनवरती 250-300 रुपयेपर्यंत मिळून जाते तुम्हाला. तर बघा एकदम मस्तपैकी असा ब्रीडिंग पॉट मिळाला आपल्याला. तर त्याच्यानंतर बघा हे दुसरं आपण काय स्विंग ऑर्डर केली ते. तर ही स्विंग झुला आहे बघा. हा पण ऑर्डर केला आणि तो पण मस्त आपल्या क्वालिटीची पण क्वालिटी चांगली आहे. 200-250 रुपये 200च्या आतच आलेला आहे हा. 200पर्यंत आलेला आपल्याला. तर क्वालिटी एकदम मस्त आलेली आहे बघा ह्याची पण. म्हणजे एकदम त्याचे मणी वगैरे लाकडाचे टिकाऊ आहे चांगलं व्यवस्थित आहे बघा. नंतर बघा आपण आता काय करणार आपला फीडर जो पॉट आहे तो भरून घेणार आहे मित्रांनो. हे बघा त्यांचं फीड आहे बघा. हे दाणे आहेत. तर आपण हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकतात किंवा तुम्ही बाजरी वगैरे पण दाखवू शकता त्यांना. तर त्यांचे फीड मिळतं. आपण फीड पण घेतलेलं आहे त्याच्याबरोबर. 200 रुपयाला पॅकेट आहे त्याचं. ते फीड पण आपण ऑर्डर केलं. फीडरचं पॉट भरून घेऊया. आपण ह्याचा ॲक्सेट लावून घेणार आहे मित्रांनो. हे आता ओपन करू आपण. हे बघा असं आपण ओपन केलं. तर अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर हे आपण ब्रीडिंग बॉक्स लावून घेऊया. तर हा ब्रीडिंग बॉक्स आपण असा हँग करून घेतला बघा मित्रांनो. तर हा ब्रीडिंग बॉक्स असा आपण लावून घेऊया. तर बघा आपण व्यवस्थित लावलेला आहे बघा हा ब्रीडिंग बॉक्स. तर एकदम परफेक्ट कॉर्नरला बसला. नंतर आता हा झुला लावून घेऊया आपण. लगेच झुला लावून घेऊया बघा. चला मित्रांनो बघा आतापर्यंत जेवढ्या ॲक्सेसरी आपण बर्ड्स वगैरे लावलेले आहेत आपल्या दुसऱ्या बर्ड्सना. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला ही ॲक्सेसरी आवडली बघा मित्रांनो. तर हे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि ह्याची क्वालिटी खूप मस्त आलेली आहे. आणि टॉईज वगैरे जर केजमध्ये असले तर पक्ष्यांना काय होतं की स्विंग्स वगैरे असल्या तर हे बर्ड्सना त्यांना कसं स्ट्रेस येत नाही आणि ते मस्त राहतात. त्यांचे हेल्थ चांगले राहते. तर बघा आपण हे लावलेलं आहे मित्रांनो बघा. स्विंग लावल्यानंतर आपण काय करू मित्रांनो तर आता आपण त्याचं जे फीड भरलेलं आपण ते आपण त्याचं पॉट ठेवून घेऊ बघा. हे फीडर आहे आपला. हा फीडर जरा हे आता ठेवून टाकू बघा मित्रांनो. हे फीडिंग आपण ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय करायचं आपल्या वॉटरसाठी आपण पाण्यासाठी हे दुसरंवालं जे पॉट आहे हे ठेवणार आपण. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेऊ मित्रांनो. आता पाणी ठेवताना आपण ह्यांना आरो पाणी देतो. फिल्टरचंच पाणी असतं कारण आरोग्य चांगलं राहू त्यांचं. पण आपण हे बघा फिल्टरचं पाणी भरतो याच्यामध्ये. तर फीड आणि पाणी दोन्ही पण झालं. आपण ह्याच्यामध्ये बघा एक ॲडिशनल ॲक्सेसरी लावतो मित्रांनो. हा रॉड आहे बघा. हा मेटल रॉड आहे. आपण हा टाकतो. पाईप आहे छोटा. तर आपण हा टाकतो त्याच्यामध्ये. काय होतं त्यांना रेस्ट घेण्यासाठी बाबा झुला तर आपण तो स्विंग तर लावलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांना एक रेस्ट घेण्यासाठी अजून एक बाबा त्यांना असावं म्हणून आपण हा रॉड लावलेला आहे बघा मित्रांनो. तर हा रॉड आपण लावून घेऊया. केज होतं मित्रांनो ते आता फुल्ली इक्विप्ड झालं बघा. सगळ्या गोष्टी आपण ठेवून झालेल्या आहेत. चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला बर्ड्सना आतमध्ये सोडूया बघा. हे फिंचेसला आपण आतमध्ये सोडूया बघा. हे कॅरिंग केजमधून आपण आता त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये एक गेली बघा फिंच. दुसरी पण आपण सोडणार आहे आतमध्ये. तर तिच्या मागे जाईल. दुसरीवाली पण आता आतमध्ये गेले बघा. तर गेले लगेच त्यांनी रॉडवर बसले होते बघा. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की रॉड पण लावावं लागतोय.
तर बघा हे आता जरा नवीनच आहे, यांच्यासाठी नवीन घर आहे, तर हे थोडंसं सेट होईपर्यंत जरा थोडं टाईम घेणारच आहेत जरा, तर म्हणजे सगळ्या ॲक्सेसरीज वापरण्यासाठी. पण जसं मी बघितलं आत्ता की त्यांना घर आवडलेलं आहे बघा मित्रांनो. बघा ते सगळ्या गोष्टी बघून घेतात अगोदर. हे बघा आता हे रॉडवर बसलेल्यावरती येऊन हे लगेच खायला पण सुरुवात केली बघा. तर म्हणजे त्यांना हे आवडलेलं आणि ते लगेच स्वतःला मॅच करून घेतात त्याच्याबरोबर. तर बघा हे आज फिडिंग जे आपण फिडर ठेवलं होतं ते लगेच खायला पण चालू केलं. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते.